आज 19 फेब्रुवारी राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेरसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव त्या ठिकाणी थाटामाटात संपन्न होत आहे, साजरा केला जात आहे. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मी या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो. आज देशभरासह आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या US ट्रेड डीलबद्दल त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या विचारवंतांच्या चर्चेतनं त्या ठिकाणी हा मुद्दा जो आहे तो प्रकर्षानं त्या ठिकाणी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहे. US ट्रेड डील या विषयावर त्या ठिकाणी जाणीवपूर्वक सर्वसामान्य जनतेचं, शेतकऱ्यांचं, नागरिकांचं आणि सर्व भारतवासियांचं दुर्लक्ष व्हावं यासाठी काही गोष्टी त्या ठिकाणी कृत्रिमरित्या त्या ठिकाणी घडवल्या जात आहेत. आणि या सगळ्या गोष्टीवरनं सर्वसामान्य माणसांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची माहिती मिळू नये किंवा सर्वसामान्यांचं लक्ष या US ट्रेड डीलकडे जाऊ नये अशी जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर परिस्थिती निर्माण केली जात आहे का अशी शंका इतर लोकांच्या सोबत माझ्याही मनामध्ये त्या ठिकाणी येत आहे. आता या US ट्रेड डीलच्या अनुषंगानं जी चर्चा चालू आहे त्याच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या मृत्यूचं जे एक सावट आहे आणि या मृत्यूच्या नंतर झपाट्यानं त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या ज्या काही गोष्टी आहेत, जे समीकरण आहेत, हे त्या ठिकाणी बदलू पाहत आहेत. याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विलीनीकरण, त्याचबरोबर या सगळ्या विलीनीकरणाच्या चर्चेमधून काही नेत्यांना त्या ठिकाणी विलीनीकरण म्हणजे काही नेत्यांना त्या ठिकाणी विलन साबित करण्याचा जो खटाटोप चालू आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये सर्वसामान्य जनता ही त्या ठिकाणी गुरफटून राहिली पाहिजेत आणि सर्वसामान्य जनतेचं लक्ष हे अजितदादाच्या मृत्यूच्या भोवती, त्याचबरोबर अजितदादाच्या मृत्यूच्या जाण्याच्या अनुषंगाने जे काही राजकारण सध्या चालू आहे, या सगळ्या राजकारणामध्ये सर्वसामान्य माणूस हा गुरफटून राहिला पाहिजेत. अपघातात काय झालं, अपघाताच्या नंतर काय होणार आहे, आणि या सगळ्या गोष्टी होत असताना मध्यंतरी काही नॅरेटिव्ह सेटिंग करण्याचं जे काही काम चालू आहे, एकमेकावर आरोप प्रत्यारोप चालू आहेत आणि या घटनेचं जे काही खापर आहे हे काही लोकांवर फोडण्याचा खटाटोप हा परस्पर विरोधी आणि आपापल्या परीने त्या ठिकाणी चालू आहे. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये US ट्रेड डील हा विषय जो आहे हा चर्चेस घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण हा विषय आज महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांशी आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाशी निगडीत आहे. या US ट्रेड डीलचा याच्या नंतर आणखी काय काय गोष्टीशी त्या ठिकाणी संबंध येणार आहे आणि या US ट्रेड डीलमुळे काय काय गोष्टी, कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी प्रभावित होणार आहेत आणि या गोष्टीतनं कोणाकोणाचं त्या ठिकाणी नुकसान होणार आहे हा येणारा काळ सांगणार आहे. परंतु सध्या या स्थितीला या US ट्रेड डीलचा पहिला फटका जो बसला आहे किंवा आणखी तीव्रतेने त्या ठिकाणी बसणार आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव. या US ट्रेड डीलमध्ये आयात आणि निर्यात धोरणाच्या बाबतीत ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी नमूद आहेत, म्हणजे US ट्रेड डील याची जी काही ट्रीटी आहे किंवा ट्रीटी म्हणण्यापेक्षा तिचा जो एक ड्राफ्ट आहे जो 15 मार्चच्या दरम्यान किंवा 15 मार्चच्या त्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी मान्यता देऊन तो US ट्रेड डील आहे तो भारतातील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यावर त्या ठिकाणी बंधनकारक होणार आहे. तर या ड्राफ्टमध्ये किंवा मग या ट्रीटीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने शेतमालाला आयातसाठी लागणारं जे शुल्क आहे हे शुल्क 0% म्हणजे 0% त्या ठिकाणी केल्या जाणार आहेत आणि निर्यातीचं जे शुल्क आहे ते शुल्क 18% आहे. म्हणजे साधं ढोबळमानाने आपण जर या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण केलं तर भारतामध्ये आयात केल्या जाणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, विशेष करून शेतीशी निगडीत, शेतमालाशी निगडीत ज्या काही वस्तू आहेत, ज्याच्यामध्ये सोयाबीन असेल किंवा कपास कॉटन असेल किंवा इतर काही ज्या शेतमालाशी निगडीत वस्तू आहेत, यांच्यावर आयात शुल्क जे आहे हे 0%. म्हणजे आयात करण्यासाठी जे निर्यातदार आहेत विदेशातले, या लोकांना टॅक्स आपण साध्या भाषेमध्ये किंवा त्याला आयात शुल्क जे ते 0 होणार आहे आणि निर्यात शुल्क जे ते आधीच 18% आहे. म्हणजे आपल्या भारतातनं बाहेर जाणाऱ्या गोष्टीवर 18% टॅक्स लागणार आणि आपल्या भारतामध्ये ज्यावेळेला तिकडनं इतर देशातनं हा सोयाबीनसारखा किंवा कॉटन कपाससारखा किंवा मक्यासारखा हा सगळा जो प्रकार येणार आहे त्याच्यावर 0% टॅक्स असणार आहे. याचा परिणाम सरळ आपल्या भारतातील, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून पिकवलेल्या शेतमालाच्या भावावर त्या ठिकाणी होणार आहे, नव्हे तर तो झालाय. या मागील 8 दिवसामध्ये
सोयाबीनचा भाव हा क्विंटल मागे त्या ठिकाणी 1000 ते 1200-1500 रुपयाने त्या ठिकाणी खाली आला. कापसाच्या बाबतीतही तेच झालं, मक्याच्या बाबतीतही तेच झालं. आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सन्माननीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब हे केंद्रात त्या ठिकाणी नेतृत्व करतात. या बुलढाणा जिल्ह्याचे खासदार आहेत. अख्ख्या महाराष्ट्रातनं अनेक विचारवंत, अनेक त्या ठिकाणी शेतीतज्ञ आणि अनेक त्या ठिकाणी शेतकरी नेते या सगळ्या गोष्टीच्या विरोधात त्या ठिकाणी आवाज उठवताना दिसत आहेत. दुर्दैवाची बाब अशी आहे की आपल्या बुलढाण्यामध्ये सो कॉल्ड स्वयंघोषित शेतकरी नेते या गोष्टीवर बोलताना त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला दिसत नाहीत. आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा आहे की स्वतःला शेतकऱ्याचे कैवारी म्हणून घेणारे आणि शेतकऱ्यांच्या गोष्टीवर ज्या तकलादू गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये पीक विमा आहे, नुकसान भरपाई आहे, कुठं अतिवृष्टीची नुकसान भरपाई, या वरून ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत याच्याबद्दल आवाज उठवणारे या US ट्रेड डीलला त्या ठिकाणी विरोध करताना दिसत नाही येतं. त्याचबरोबर आज सरकारमध्ये जरी असतील परंतु शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणारे, शेतकऱ्यांच्या मतांवर त्या ठिकाणी मोठमोठे पदं घेणारे हे लोक सुद्धा या US ट्रेड डीलवर त्या ठिकाणी बोलताना दिसून येत नाहीत. माझं असं म्हणणं आहे की US ट्रेड डीलचा जो डायरेक्ट परिणाम हा शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावावर झालेला आहे. या गोष्टीला कुठं ना कुठं आपल्या लोकप्रतिनिधींनी, जे काही तथाकथित शेतकरी नेते आहेत, या नेत्यांनी ताकदीनिशी आवाज उठवला पाहिजेत. ही US ट्रेड डील ही जागतिक स्तरावर आहे. याच्यामध्ये तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य जे काही कार्यकर्ते आहेत, जे काही नेते आहेत किंवा शेतकऱ्याच्या बाजूने बोलणारे जे काही तुमच्या आमच्यासारखे जे सर्वसामान्य लोक आहेत, या लोकांनी कितीही त्या ठिकाणी संघर्ष केला तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या गोष्टी आहेत त्या एकदम सहजासहजी बदलतील अशी परिस्थिती नाहीये. तरी सुद्धा केंद्राचं नेतृत्व करणारे, त्याचबरोबर राज्यामध्ये नेतृत्व करणारे आणि स्वतःला डायरेक्ट शेतकऱ्याचे कैवारी, शेतकऱ्यांचे तारणहार आणि शेतकरी नेते म्हणून जी बिरुदावली आपल्या स्वतःच्या भोवती लावून हे लोक त्या ठिकाणी काम करतायत, या प्रत्येकाने US ट्रेड डील जी 15 मार्चला त्या ठिकाणी होणार आहे, या 15 मार्चमध्ये होणाऱ्या US ट्रेड डीलला ताकदीनिशी आणि जोरकसपणे त्या ठिकाणी विरोध केला पाहिजे की ही ट्रेड डील झाली नाही. आता त्याच्यामध्ये ही ट्रेड डील सुरुवातीला भारत सरकारने नाकारली. त्याच्यानंतर काय अशा घटना घडल्या की काय असा बदल झाला, किंवा मोदी सरकारची किंवा मग जे काही परराष्ट्र मंत्रालयाचं धोरण आहे किंवा मग त्या आयात निर्यात करणारे जे काही समजा त्या ठिकाणी मंत्रालय आहेत, अशा लोकांची काय मजबुरी झाली की त्यांना ही US ट्रेड डील अमेरिकेच्या दबावाखाली मान्य करावी लागली. आणि मान्य करून आपल्या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी नुकसान होत आहे हे उघड्या डोळ्याने दिसून सुद्धा या सगळ्या गोष्टीला मान्यता दिल्या गेलेली आहे आणि दिल्या जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलढाणा आणि मेकर तालुक्यातील जे काही खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या बाजूनं आणि शेतकऱ्याच्या हिताच्या बाबतीत त्या ठिकाणी निर्णय घेतात, अशा सर्वांनी या US ट्रेड डीलच्या विरुद्ध त्या ठिकाणी आवाज उठवला पाहिजेत. आणि या सगळ्या गोष्टीतनं या आयात निर्यात धोरणाचा डायरेक्ट परिणाम हा शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावावर होणार आहे. हा होऊ नये, शेतकरी या सगळ्या गोष्टीमध्ये हा भरडला जाऊ नये, शेतकऱ्याचं त्या ठिकाणी शेतमालाच्या बाबतीत नुकसान होऊ नये, या सर्व गोष्टीसाठी आपण त्या ठिकाणी या गोष्टीचा प्रतिकार केला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपण त्या ठिकाणी निवेदन देऊन किंवा आंदोलन करून किंवा या सगळ्या गोष्टीविरुद्ध त्या ठिकाणी एखादा लढा लढून शेतकऱ्यांचं नुकसान रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही आमच्या परीने, मी माझ्या परीने या US ट्रेड डीलचा त्या ठिकाणी विरोध करतो. आणि जे काही सत्ताधारी आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने BJP मध्ये बसणारे जे काही आपले मुख्यमंत्री असतील किंवा केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री असतील किंवा मग त्याच्याही वर जाऊन केंद्रातले काही जे काही धुरंधर आहेत, अशा लोकांकडे या US ट्रेड डीलच्या विरुद्ध आम्ही निवेदन देऊन त्या ठिकाणी ही US ट्रेड डील रद्द व्हावी किंवा याच्यामध्ये अमेरिकेने आपल्या